नमस्कार मित्रांनो, बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, बरेच दिवस झाले आपल्याला व्हिडिओ बनवून. आजचा हा व्हिडिओ अतिशय स्पेशल असणार आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्या या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा ऑन करून घ्या. जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर थेट तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला मी तुमचा जास्त वेळ घेत नाहीये. आजची जी काही माहिती आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरी संदर्भातली संपूर्ण माहिती आहे. यामध्ये पण म्हणजे जवळपास मेगा भरती आहे. बऱ्याच जागा आहेत. त्याच्यामध्ये 14,582 जागा असणार आहेत मित्रांनो. त्याबद्दल हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, चला. आता परीक्षेचं नाव आहे एस-एस-सी संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2025. यामध्ये पदं कोणकोणती आहेत, त्या पदांचा तपशील आपण आता या म्हणजे व्हिडिओमध्ये पाहणार आहे. पहा मित्रांनो, पदाचं नाव आहे सुरुवातीला बघा असिस्टंट सेक्शन ऑफिसर 1 नंबर, 2 नंबर आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसरच आहे. 3 नंबरला सुद्धा इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर आहे. सॉरी 3 नंबरला इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स आहे. 4 नंबरला इन्स्पेक्टर आहे. 5 नंबरला असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर आहे. 6 नंबरला सब इन्स्पेक्टर आहे. 7 नंबरला आहे सेक्शन हेड. पुढं आहे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट. पुढं आहे रिसर्च असिस्टंट. पुढं डिव्हिजनल अकाउंटंट. पुढं आहे सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर म्हणतात त्यालाच. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2, ऑफिस सुपरिटेंडेंट ऑफ ऑडिटर आहे. पुढं अकाउंटंट आहे. अकाउंटंट ज्युनियर अकाउंटंट आहे. पोस्टल असिस्टंट आहे. शॉर्टिंग म्हणतात त्यालाच. पुढं आहे मित्रांनो वरिष्ठ सचिवालय सहाय्यक उच्च श्रेणी लिपिक, सिनियर एडमिन असिस्टंट, टॅक्स असिस्टंट, सब इन्स्पेक्टर. तर मित्रांनो तब्बल 22 प्रकारचे ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा असणार आहेत आणि पदं पण अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीचं आहे. तसंच मित्रांनो याला एज किती लागणार आहे, म्हणजे एक्झाम फीज किती असणार आहे, अभ्यासक्रम काय काय असणार आहे, हे संपूर्ण आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो. आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी अशाच पद्धतीची माहिती पुरवत असतो. त्यामुळं चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा ऑन करून घ्या मित्रांनो. ठीक आहे. पुढे पहा शैक्षणिक पात्रता काय असणार आहे याच्यामध्ये. आता तुम्हाला बघा शैक्षणिक पात्रता असणार आहे ज्युनियर, कारण की प्रत्येक पदानुसार याच्यामध्ये पात्रता बदललेली आहे. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी व ते 12वी मध्ये कमीत कमी गणितामध्ये त्याला 60% गुण किंवा सांख्यिकीयसह कोणत्याही विषयात ती पदवी असणे गरजेचं आहे. 2 नंबरचं जे म्हणजे पोस्ट आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2, सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी असणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. पुढे 3 नंबरला आहे उर्वरित जे काही पदं आहेत म्हणजे बाकीचे ते सांख्यिकीय पदं सोडून बाकीचे जे पण काही सर्व पदे आहेत त्याला कोणत्याही शाखेतील पदवी असणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण की तुम्ही ग्रॅज्युएट असणं हे अतिशय गरजेचं आहे. बाकीच्या सर्व पदासाठी तुम्ही पात्र आहात. आता पुढे काय म्हणतात पहा, वयाची अट काय आहे. 1 ऑगस्ट 2025 रोजी एस-सी, एस-टी नंतर म्हणजे एस-सी आणि एस-टीला 5 वर्ष सूट असणार आहे वयामध्ये आणि ओबीसी साठी 3 वर्ष सूट असणार आहे. पद क्रमांक 1 साठी 20 ते 30 वर्ष आणि 18 ते 30 वर्ष असणार आहे. पद क्रमांक 2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 12 सोडून 13 आणि 14 यासाठी 18 ते 30 वर्ष वयाची अट असणार आहे. पद क्रमांक 6 जे काय आता वरती तुम्हाला चार्ट आपण वाचून दाखवलेला आहे मित्रांनो, त्यामध्ये जे पद क्रमांक 6 आहे त्याच्यासाठी 20 ते 30 वर्ष आहे आणि 4 नंबरचा जो म्हणजे हे आहे पद क्रमांक 12 आहे. 4 नंबरचं जे ऑप्शन आहे त्यामध्ये पद क्रमांक 12ला 18 ते 32 वर्ष तुम्हाला असणं गरजेचं आहे. कारण की 12 नंबरचं जे पद क्रमांक आहे त्याच्यासाठी जे एकमेव ज्यांची वय जास्त झालेले आहेत त्यांच्यासाठी 18 ते 32 वर्ष मित्रांनो तुम्हाला या जागेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. पुढं 5 नंबरचं बघा पद क्रमांक 15 ते 22 साठी 18 ते 27 वर्ष. अशा पद्धतीने मित्रांनो हे वय असणार आहे. आपापलं वय बघायचं आहे आणि जे तुमचं शिक्षण आहे त्या शिक्षणानुसार तुम्ही कुठं क्वालिफाय होताय आणि त्याच पद्धतीने तुम्ही ग्रॅज्युएट जर असाल तर जवळपास बाकीची सर्व पदं 1, 2, 3 पदं सोडली तर बाकी सर्व पदांना तुम्ही ग्रॅज्युएटवरनं हे फॉर्म भरू शकता. आता याच्यामध्ये काय म्हणलं नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण भारत, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या असणार आहे. भारतभरमध्ये तुम्हाला कोणत्याही ठिकाणी तुम्हाला ती म्हणजे पोस्टिंग भेटू शकते. पुढे फीज कॅटेगरीज कसं असणार आहे जनरल आणि ओबीसी साठी ₹100, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या असतात तर मित्रांनो नोकऱ्या एकदम क्लास असतात आणि फीज सुद्धा कमी असते, कारण की ₹100 फी ओपनवाल्यांसाठी आणि हेच जर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटला भरायला गेला तर 1000, 700, 800, 500च्या वरच फी असतात. त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या पण अतिशय चांगल्या असतात. त्यांचा पगार पाणी सुद्धा जबरदस्त असतो. त्यामुळं
जेवढे पण काही आता उमेदवार जे पण काही आता विद्यार्थी मित्र असतील, जे अभ्यास करत असतील, त्यांना एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या सोबतच तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकऱ्यांकडे सुद्धा लक्ष देत राहा. आता याच्यामध्ये तुम्हाला मी जनरल आणि ओबीसी ₹100 सांगितलं आणि एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, एक्स सर्व्हिसमॅन जे काय असतात त्यांना महिला वगैरे महिलांना ह्यांना म्हणजे काही फीज नाहीये. त्यांनी फक्त फॉर्म भरणे आणि डायरेक्ट एक्झाम देणे. अभ्यास करायचं, एक्झाम द्यायचं, पास व्हायचं आणि मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी मिळवायची. ठीक आहे. याच्या एवढं सोपं आणि याच्या एवढं म्हणजे दुसरं काहीच नाहीये. फक्त अभ्यास करणे, कारण की तुम्हाला परीक्षाच फीज नाही. काही मुलं असे पण आहेत, आता एवढे मी म्हणजे जवळून पाहिलेलं आहे मित्रांनो. त्यांना तर बाबा म्हणजे फॉर्म तर भरायचं असतं, पण फीज बघून ते फॉर्म भरू शकत नाहीत. कारण की फीजसुद्धा त्यांची 1000 आणि 500 जर फीज असली, तर त्यांना फॉर्म भरायला म्हणजे कारण की तेवढे पैसे गोळा करायला तेवढे सुद्धा पैसे त्यांना भेटत नाहीत मित्रांनो. त्यामुळं जे आता एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, एक्स सर्व्हिसमॅनमध्ये जे काही महिला उमेदवार वगैरे किंवा म्हणजे जे पण काय असतील ज्यांना फीज नाहीये, त्या महिलांनी किंवा त्या उमेदवारांनी कमीत कमी याचा सुद्धा म्हणजे याचा तरी फायदा तुम्ही करून घ्या मित्रांनो. ठीक आहे. आता महत्त्वाच्या तारखा तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या एक्झामच्या तारखा असतील, याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख आहे 4 जुलै 2025 रोजी म्हणजे लास्ट डेट असणार आहे मित्रांनो, 4 जुलै 2025. कारण की हा महिना जून चालू आहे. त्यामुळे तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी सुद्धा भरपूर वेळ आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फॉर्म वेळेत भरून घ्या मित्रांनो. लास्टला कसं सर्व्हर डाऊन होतो, फॉर्म वगैरे भरता म्हणजे सबमिट सुद्धा होत नाही. त्यामुळे कारण की सर्व्हरवर लोड येतो. त्यामुळं जेवढं वेळ आहे तेवढं लवकरात लवकर फॉर्म भरून डायरेक्टली आपल्या अभ्यासाला सुरुवात करणं किंवा ऑलरेडी ज्यांचे पण अभ्यास आहे त्यांनी अभ्यास करणं आणि जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आपली वाट बघत आहे त्या नोकरी संदर्भात आपल्याला जे पण काही लागणार आहे त्या सर्व गोष्टी तुम्ही आतापासूनच म्हणजे तयारीत राहा मित्रांनो. आता परीक्षेचं याच्यामध्ये कसं असते, टायर 1 याच्यामध्ये 13 ते 30 ऑगस्ट 2025 आणि परीक्षा टायर 2 डिसेंबर 2025 अशा पद्धतीनं ह्या मित्रांनो याच्या तारखा असतात. त्यामुळं याचे ऑनलाईन जे काही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 4 जुलै आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि परीक्षेचे जे काही टायर म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे 13 ते 30 ऑगस्ट. ऑगस्टनंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर तुम्हाला 4 महिन्याचा सुद्धा कालावधी भेटतो मित्रांनो. म्हणजे पार्ट 2 साठी. कारण की याच्यामध्ये स्तर 1 असतो आणि स्तर 2 असतो. त्यामुळं तुम्हाला मित्रांनो लक्षपूर्वक आणि सगळ्या गोष्टी ज्या पण काय आहेत वेळेत करून घ्यायचं आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणखीन एक वेळा सांगतो मित्रांनो, नोकऱ्या खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीच्या असतात. त्यामुळं याकडं लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही. आणि जागासुद्धा 14,582 जागा आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये. आणि याची जी काही मेरिट लिस्ट लागत असते ते ऑल ओव्हर इंडियावर म्हणजे त्या म्हणजे भारताच्या स्तरावर लागत असते. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला एकच लक्ष, कारण की प्रत्येक राज्यामध्ये तुम्ही आपल्या देशातील कोणत्याही राज्यामध्ये तुम्ही नोकरीसाठी पात्र राहत असतात. कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या फक्त महाराष्ट्र राज्यात आपल्याला नसतात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरता सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला जे काही फॉर्म भरताना जे काही डॉक्युमेंट्स लागत असतील ते डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत ठेवा. कारण महत्त्वाच्या वेळी तुम्ही ज्यावेळी फॉर्म भरताना तुम्हाला एखादा डॉक्युमेंट नसेल किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन करत असेल, कारण की याची जी काही प्रोसेस असते बरीच मोठी असते. आणि फॉर्म भरताना सगळ्या गोष्टी जे पण काही आहे तुम्हाला जी काही माहिती आहे ती खरी आणि ओरिजिनल देत राहा. कारण की ज्यावेळी तुम्हाला ज्या गोष्टी म्हणजे जी नोकरी तुम्हाला भेटत असते त्यानंतरनं खूप अडचणी येत असतात. त्यामुळं सर्व गोष्टी तुम्ही वेळेत काढून ठेवत जावा मित्रांनो. आणि बाकी जर तुम्हाला काही अडचणी वगैरे येत असतील किंवा काय वाटत असेल तर मित्रांनो आपलं कमेंट्स बॉक्स आहे. त्या कमेंट्स बॉक्समध्ये तुमचं प्रश्न, तुमच्या मनातली काही शंका वगैरे असतील तर तुम्ही बिनधास्तपणे तिथे मांडू शकता. तुम्हाला त्या प्रत्येक प्रश्नाचं आणि प्रत्येक शंकेचं तुमचं निरसन या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि बाकी संपूर्ण जे काही माहिती असणार आहे याच्यापुढे जे काही डिटेल वाईज माहिती असणार आहे, त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे, काय नाही ते वगैरे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा ऑन करून घ्या. माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. कारण की मेगा भरती आहेत 14,000 14,500 जागा आहेत मित्रांनो. ठीक आहे. मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचलीच पाहिजे. नमस्कार. जय हिंद.